हा ना, मम्मीला येतच नाही. तर गाईज बघा लाडू कसे बनवतायत. कुठे बघितलात का? हॅलो गाईज, कशा सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर गाईज उद्या आहे ताईच्या घरचं वास्तुशांती कार्यक्रम. त्यासाठी घरी स्वयंपाक बनवला जात आहे, गोडधोड बनवलं जात आहे. त्यासाठी बघा मामा आणि मामी सुद्धा आलेत. मामी इथे बनवते लाडू आणि इथे मामा बघा व्हिडिओ बघतायत, माझेच ब्लॉग बघतायत. बघा गाईज बुंदी गाण्याचा कार्यक्रम अगदी सुरळीत चालू आहे. मम्मी बघा असं आता बुंदी कसं पाडते, एकदम भारी. गाईज मामा नक्की कोणत्या धर्माला फॉलो करतो तेच नाही समजत आहे. मामा तू मुस्लिम सारखं दाढी वाढवलास आणि वारकरी सारखं टिळा आणि गमछा घातलास, नेमकं तू आहेस काय? नेमकं मी भारतीय आहे. तर गाईज बघा लाडू कसे बनवतायत. कुठे बघितलात का अशा प्रकारे लाडू बनवायचं? मामा मामी मम्मी आणि आत्या सुद्धा आलीये. यांना छोटे छोटे लाडू बनवायला सांगितले होते. बघा किती मोठे बनवले. मम्मी तुझावाला लाडू तर बघ किती मोठा आहे. बघ आत्या नॉर्मल बनवतीये. तुमच्यासारखं आहे गोड. गाई सगळेजण लाडू बनवतायत आणि मी त्यांच्यासाठी नाश्त्याचं नियोजन करत आहे. बघा गाईज मी इथे डोसा बनवतीये. संध्याकाळच्या वाजले 6:30 आणि मी आणि मम्मी आत्ताच अक्कलकोटला जाऊन आलोय, कारण उद्या ताईच्या घरचं वास्तुशांती आहे. तर त्यासाठी घेतलोय बघा गिफ्ट. कलश आहे तांब्याचं आणि हे सुद्धा पितळेचं आहे गाईस. आणि तिकडे न्यायला बघा 2 किलो जिलेबी सुद्धा घेतलोय. बाकीच्या गोष्टी घरी बनवलंय, जसं की लड्डू चिवडा आता बनवतायत. बघा बघा गाईज आत्या चुरमुरे साफ करतेय आणि मम्मी इथे वाटाणे फुटाणे तळून घेतीये. बघा गाईज किती तेल आहे. गाईज यामध्ये भाजलेलं कांदा आहे तळलेलं आणि कढीपत्ता आहे. तर हे सुद्धा त्यात मिक्स करणार आहेत. मम्मी हे घे मिक्स कर. गाईज हे जिलेबी माझ्या आत्याने आणलेलं आहे. बघा गाईज किती टेम्पटिंग वाटत आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे मी डायटिंग वर आहे, परंतु उद्यापासून आज आत्याने आणलेला आशीर्वाद आहे गाईज, खाल्लंच पाहिजे. गाईज आता लास्ट वाला मसाला म्हणजेच खोबरं कांदा आणि कढीपत्ता ऍड करतायत.